नमस्कार, ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्या सोबत चटपटीत अशी दाबेलीची रेसिपी शेअर करणार आहे, जी की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे। नाव घेताच तोंडाला पाणी येणारी ही रेसिपी आहे, जी की आपण घरच्या घरी बनवू शकतो। अशीच रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। चला तर आपण सगळ्यात अगोदर दाबेलीचा मसाला बनवून घेणार आहोत। घरगुतीचे आपले मसाले आहे, त्यासाठी मी इथं खडे मसाले घेतलेले आहे। 4 लवंग, 2 हिरवी इलायची, 1 मोठी इलायची शिलून घेतलेली, चक्री फूल, दालचिनीचा तुकडा, 5 ते 7 मिरे, 1 चम्मच जिरा, 2 ते 3 चम्मच सुक्क किसून घेतलेलं खोबरं, 2 चम्मच तीळ, 2 चम्मच धनी, 1 चम्मच बडीशोप। आपण याला आता छान असं थोडंसं भाजून घेणार आहोत। गॅसवरती मी कढई ठेवली आहे। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत। गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी ठेवायची आहे। धनी, तीळ, शोप, जिरं, सुकं खोबरं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। कमी गॅसवरच आपण याला जास्त लाल करायचं नाही, आपल्याला अगदी मंद आचेवरच आपल्याला याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आपले मसाले छान भाजून झालेले आहे। जास्तही आपल्याला ते भाजायचे नाही। बघू शकता तुम्ही, त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि याचा सुगंधही खूप छान येत आहे। याच्यामध्ये आपण आता 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत, थोडंसं मीठ, थोडीशी हळद। गॅस बंद केलेला आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालेला आहे। याला आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड होऊ देणार आहोत। आपला मसाला छान थंड झालेला आहे। आपण याला मिक्सर मधून पाणी न टाकता मस्त असं फिरवून घेणार आहोत। जाडसरच सुका मसाला आपल्याला हा फिरवायचा आहे। आपण मसाला फिरवून घेतलेला आहे, हे बघू शकता। जाडसरच आहे, जास्त बारीक आपल्याला तो करायचा नाही। प्लेटमध्ये काढून घेऊ। आपला मसाला काढून झालेला आहे। आपण आता पुढचं हे सुरू करणार आहोत। त्यासाठी मी इथं शेंगदाणे करणार आहोत। मी इथं अर्धी वाटी भाजून आणि साल काढून घेतलेली शेंगदाणे आहे। हे आपल्याला मसाला शेंगदाणे करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी इथं याच्यामध्ये 1 चम्मच दाबेली मसाला टाकणार आहे, थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे, अर्धा चम्मच, थोडंसं मीठ, अर्ध पळी तेल, मिक्स करून घेणार आहोत। छान असं मिक्स करणार आहोत आपण। ही छान मिक्स झालेली आहे। हे बघा, आपले मसाले शेंगदाणे इथं बनवून तयार झालेले आहे। आपण आता चटणी बनवणार आहोत आलूची। गॅसवरती चटणी बनवण्यासाठी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण दाबेली मसाला टाकून घेणार आहोत, भरपूर असा। इथं 2 आलू आहे, अर्धे कट करून उकडून घेतलेले आहे, ते आपण याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत।
असं मॅश करून घेणार आहोत त्याला असं ह्याच्यामध्ये. मी आपले पूर्ण आलू याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. जे मोठे मोठाले आहे त्यांना आपण असं कुचकरून घेणार आहोत त्याच्यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आता चवीनुसार. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मसाल्याचा सुगंध खूप येत आहे आपल्या चटणीमधून. मिक्स झालेला आहे छान. कोथिंबीर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत आपण. मिक्स करून घ्यायचे. इथं आपली आलूची चटणी बनवून तयार झालेली आहे. गॅस बंद करू आणि इथं थंड होऊ देणार आहोत आपण. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. चटणी आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. चटणी आपल्याला छान थंडी होऊ द्यायची आहे. याच्यावरती आपण आपली मसाला शेंगदाणे टाकून घेणार आहोत. अनारची दाणे, डाळिंबाची दाणे, आपल्या दाबेलीमध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान आपली इथं हे आलूची स्टफिंग भरण्यासाठी तयार झालेली आहे पावमध्ये. आपण आता पाव रेडी करून घेणार आहोत. पावमध्ये भरण्यासाठी आपण तयार केलेली आपली चटणी, गोड चिंचेची चटणी, लाल चटणी, बारीक शेव, डाळिंबाचे दाणे आणि मसाला शेंगदाणे. 2 पाव घेतलेले ते आपण कट करून घेतलेले आहे. सगळ्यात अगोदर आपण याला लाल चटणी लावून घेणार आहोत. चिंचेची चटणी गोड, एका साईडला ही आणि पावच्या दुसऱ्या साईडला ही चटणी, दोन्ही चटणी लावून घेतलेली आहे आपण. त्यामध्ये आपली दाबेलीची स्टफिंग भरपूर अशी आपण आता याच्यामध्ये अनारचे दाणे टाकून घेणार आहोत. मूंगफलीचे दाणे, शेव, याला आपण आता बंद करून घेणार आहोत. छान असं छान आपण याला मस्त असं याच्यामध्ये स्टफिंग भरून घेतलेली आहे. आपण आता याच्यामध्ये शेवामध्ये असं बुडून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण आपला दुसरा देखील पाव तयार करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण आपला हा पण पाव रेडी करून घेणार आहोत. आपल्या दाबेला इथं भरून तयार झालेला आहे. आपण याला छान असं भाजून घेणार आहोत बटर लावून. आपण आपली दाबेली भाजण्यासाठी जी आपली चटणीची कढई होती तीच मी इथे ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण बटर टाकून घेणार आहोत. बटर छान वितळलेले आहे. यामध्ये आपली दाबेली ठेवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी ठेवायची आहे. छान आपण हिला आता दोन्ही वाणाला भाजून घेणार आहोत.
याच्यावरती आपण वरतून सुद्धा बटर लावून घेणार आहोत. छान आपल्याला एक खालच्या वाणाला आणि वरच्या वाणाला खरपूस भाजू द्यायचं आहे. आपण आता याला दुसऱ्या वाणालाही शेकून घेणार आहोत. छान असं दाबेली आपली इथं भाजली आहे दुसऱ्या वाणाला. दुसऱ्या वाणालाही आपली दाबेली छान भाजत आहे. खूप छान सुगंध येत आहे आपल्या दाबेलीचा. बघताच तोंडाला पाणी येणारी अशी आपली ही दाबेली आहे. मोठ्यापासून तर लहानला सर्वांनाही आवडते आणि मुलांना तर खूपच आवडते. अगदी सोपी रेसिपी तुमच्यासाठी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे. आपले पाव सुद्धा इथं दाबेली आपली बनवून तयार झालेली आहे. आपण हिला आता काढून घेणार आहोत. आपली दाबेली इथं बनवून तयार झालेली आहे. अनारचे दाणे आपण याच्यावरती छान अशी दाबेली आपली इथं बनवून तयार झालेली आहे. चला तर मी बनवलेल्या पद्धतीने चटपटीत दाबेली तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर व असे सोप्या रेसिपी बघण्यासाठी ताईस किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.